राम कृष्ण हरी. जीवन जगण्यासाठी चाललेला संघर्ष आज मी माझ्या डोळ्यांनी पाहिला. सकाळी मुलाला हॉस्पिटलला घेऊन चाललो होतो. या वयात पोटासाठी चाललेला संघर्ष मी आज माझ्या डोळ्यांनी पाहिला. काही क्षणासाठी मन माझे स्तब्ध झाले. त्या आजोबांची चाललेली धडपड पाहून मनाला राहावलं नाही आणि मी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना थांबवलं आणि आवाज दिली, आजोबा जरा थांबाल का? आजोबांनी माझ्याकडे भरलेल्या डोळ्यांनी वळून पाहिलं आणि माझ्या जवळ आले. मी त्यांना विचारलं, आजोबा काही खायचंय का तुम्हाला? आजोबा मला म्हटले, काय नको रे राजा मला. यावरती त्या आजोबांनीच मला एक प्रश्न केला. जसं बालपण येणार तसं तरुणपण देखील येणार आणि जसं तरुणपण येणार तसं म्हातारपण सुद्धा येणार आणि म्हातारपण हे प्रत्येकाला येणारच येणार. हे नियतीचं चक्र आहे बाळा. हे नियतीचं चक्र आहे बाळा. माझं मलाच भोगायचंय आणि पुढे चालत राहायचंय. मलाही तुम्हाला हेच सांगायचंय की कोणी असं वयस्कर वयोवृद्ध दिसलं तर नजर फिरवू नका, 2 शब्द प्रेमाचे बोला. बरं वाटेल त्यांना हो. कारण या वयामध्ये त्यांच्याशी बोलणारं कोणीच नसतं हो आपलं. माझ्याकडे एक रेनकोट होता, कारण स्वामींनी मला कधी घराबाहेर रिकाम्या हाती सोडलंच नाही. काही ना काही वस्तू माझ्याकडे नेहमी असतात. त्यातलाच एक रेनकोट काढून मी आज त्या बाबांना दिला. बाबांनी तो रेनकोट घेतला. एका झाडाखाली जाऊन बाबांनी तो रेनकोट घातला. थोडं का होईना पण या पावसापासून, ह्या वाऱ्यापासून, या थंडीपासून बाबांच्या जीवाला आराम मिळाला. तोच त्या बाबांच्या जीवाला मिळालेला आराम पाहून माझं मन खूप खुश झालं. कारण आज कोणाच्या तरी चेहऱ्यावरती थोडंसं का होईना पण हसू मी आणलं, आनंद मी आणला. कारण स्वामींनी मला सांगितलंय, जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत करत राहा, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या बाबांनी माझ्याकडे पाहिलं, स्मित हास्य दिलं, चालत चालत माझ्याकडे आले. माझ्याकडे आल्यानंतर खाली मान घालून ते माझ्याशी बोलले, राजा सुखी रहा. त्यांचे हे शब्द कायम माझ्या हृदयात घर करून राहतील. जाता जाता बाबांनी आपल्या सगळ्यांना नमस्कार दिला. श्री स्वामी समर्थ.